आता त्याला काय येणार आहे आपला चला आता इथे काय वाटोळा झाला सगळं. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 7ही मंडळांमध्ये अतिवृष्टी. कवडीचं उत्पन्न नाही कर्जतचा फेडायचं. हातातोंडाशी आलेलं कपाशी पीक उद्ध्वस्त झाल्यानं हातगाव शिवारातील शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय. एवढं खर्च काढून पीक उभं केलं ते तोंडाला आलेलं पीक सगळं वाया गेलं. अजिबात काही राहिलं नाही. दिवाळी कशी करायची आणि जगायचं कसं. 5 लाख रुपये नुकसान झालंय आणि मदत म्हणून फक्त 50,000 रुपये द्यावे, ते पण दिवाळीच्या अगोदर द्यावे. कारण ज्या वेळेस तुम्ही देणार आहे त्याच वेळेस शेतकऱ्याची दिवाळी होणार आहे, नाही तर दिवाळी ही अंधारात राहणार. बुलढाण्यातील दाहेरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय. त्यामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांकडून आक्रोश केला जातोय. सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते. काय करा, पहिलं खाल्लं उन्हीने ना आता खाल्लं पाण्यानं. पहिलं खाल्लं उन्हीने ना आता खाल्लं पाण्यानं. आता काय करा. अरे कठीण झालं दादा, कठीण झालं. सरकार माय बाप आजी 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 अरे देवा. अरे 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 काय अहिल्यानगरच्या करंजी गावात कांद्याच्या पिकात पाणी साचलंय. कांद्याच्या शेतात 1.5 ते 2 फूट पाणी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. कौडगावमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं संपूर्ण सोयाबीन पीक वाया गेलंय. नाशिकच्या पिंपळगाव ब्राह्मणगाव जवळच्या मक्याच्या शेतांमध्ये पाणी साचलंय. शेती पिकांना पावसाचा फटका बसल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. परभणीच्या गंगाखेडमध्ये उसाचं नुकसान झालंय. चिंचटाकळीमधील शेतात गुडघाभर पाणी आहे. परभणीत गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय. सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. बीडच्या येळंबमधील शेकडो एकरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडदाचंही नुकसान झालंय. बीडमधील आंबाजोगाईच्या रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं. साळुंकवाडी या शिवारामध्ये पाणी शिरलं. तब्बल 48 तास उलटूनही शेतात गुडघाभर पाणी साचलंय. सोयाबीनचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. अचानक पाऊस आलेला आहे आणि ही जी दाखवली तुम्हाला ही जी पाऊस आहे आणि शेतामध्ये आता जवळपास 48 तास होऊन गेले तर शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. आणि ह्या काही सोयाबीन बघा, सोयाबीन मध्ये काही सुद्धा राहिलेलं नाही. आता सगळं नासून गेलेलं सोयाबीन आहे. बीडच्या बंदेवाडीतील टोमॅटोची संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. बंदेवाडी परिसरात टोमॅटो, सोयाबीन, कांदा, उडीद, मूग आणि इतर पिकांचं नुकसान झालंय. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, मात्र तरी सोयाबीनच्या शेतात पाणी साचलंय. 6,48,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील संत्रा पिकाला पावसाचा फटका बसलाय. त्यामुळे प्रदीप बावनकर यांचं 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय. लातूरमध्ये तिरू नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील फळबागा, शेती पिकं यासह माती देखील वाहून गेली आहे. शेतकरी हवालदिल झालाय. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आमची फळबाग 5 वर्षापासून आंबे लावलेले होते. 700 झाड लावलेले आहे. मध्ये सोयाबीन होतं, पूर्ण साफ होऊन गेलेला आहे. आता का उपासमारीची वेळ आम्हाला आलेली आहे. तर कसं करा, आम्हाला सुधारणा गेली साहेब. बघितलं तर डोळ्याटी सारखं डोळ्याटी पाणी व्हायला लागले. लेकरं कसं जगू आम्ही. उल्फा नदीच्या पुराने धाराशिवच्या रुई गावातील केळी बाग ही भुईसपाट झाली आहे. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. साताऱ्यातील माण तालुक्यातील जांभुर्णी गावात
अतिवृष्टीमुळे 2 एकरवर असलेल्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बहुतांश कांदा पावसात भिजल्यानं खराब होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनानं दखल घेऊन तात्काळ मदतीची मागणी केली जाते.